आणि आता एक ब्रेकिंग बातमी आहे। झी 24 तासनं उघडकीस आणलेल्या जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणामध्ये एक महत्त्वाची अपडेट आहे। आरोपी शीतल तेजवानीला पोलीस आयुक्तालयामध्ये आणण्यात आलेला आहे। थोड्याच वेळात शिवाजीनगर कोर्टामध्ये शीतल तेजवानीला हजर केलं जाणार आहे। कायदेशीर बाबी पूर्ण करण्यासाठी आयुक्तालयात आणण्यात आलं। आर्थिक गुन्हे शाखेकडनं तेजवानीची सध्या चौकशी सुरू आहे अशी देखील माहिती समोर येते आहे। आरोपी शीतल तेजवानीला आता पोलीस आयुक्तालयामध्ये आणण्यात आलेला आहे आणि थोड्याच वेळात शीतल तेजवानीला शिवाजीनगर कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। कायदेशीर बाबी पूर्ण करण्यासाठी आयुक्तालयात आणण्यात आलेला आहे। आर्थिक गुन्हे शाखेकडनं शीतल तेजवानीची सध्या चौकशी सुरू आहे अशी देखील माहिती समोर येते आहे। झी 24 तासनंच पुण्यातील कोरेगाव पार्कमधील जमीन गैरव्यवहाराचं हे प्रकरण उघडकीस आणलेलं होतं आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या आपल्यासोबत आहेत। निलेश, काय अपडेट्स आहेत? आरोपी शीतल तेजवानीला सध्या पोलीस आयुक्तालयामध्ये आणण्यात आलंय। खरं तर आता आज ती जी पोलीस कोठडी जी आहे ती संपणार आहे। त्यासाठी जे कायदेशीर बाबी पूर्ण करावे लागतात त्या पूर्ण केल्या जात आहेत। त्यासाठी तिला लॉकअप मधून पुन्हा एकदा आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात या ठिकाणी आणलेलं आहे। या ठिकाणी तिची आता पुन्हा जे आहे ती चौकशी केली जात आहेत। काही डॉक्युमेंट्स जे राहिलेले आहेत त्याच्यावर त्यांचे स्टेटमेंट आहेत ते घेतले जात आहेत। एवढंच नाही तर त्याची मेडिकल सुद्धा करण्यात येणार आहे, कारण कोर्टाच्या नियमानुसार ज्यावेळेस एखादा आरोपी आपण कोर्टात हजर करत असतो त्यावेळेस त्यांच्या वैद्यकीय तपासणी सुद्धा केली जाते, ती सुद्धा आता या ठिकाणी केली जाणार आहे। मात्र कोर्टात हजर करण्यापूर्वी ज्या कायदेशीर बाबी आहेत त्या पूर्ण केल्या जात आहेत। वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पुन्हा एकदा शीतल तेजवानीच्या चौकशी जी आहे ती या ठिकाणी केली जात आहे। जे कुलमुखत्यार पत्र घेतलं आहे त्याबाबत या ठिकाणी तिची चौकशी केली जात आहे आणि काही डॉक्युमेंट जे आहेत त्यांनी पूर्णपणे दिले आहेत का लपवून ठेवलेले आहेत याबाबत पण त्याच्याकडे आता माहिती घेतली जात आहे। कारण पोलिसांकडून 5 दिवसांची पोलीस कोठडीची जी मागणी आहे ती करण्यात येण्याची शक्यता आहे, कारण आणखीन काही पुरावे जे आहेत ते गोळा करायचे आहेत। शीतल तेजवानीचा जो मोबाईल आहे त्या मोबाईलचं तांत्रिक विश्लेषण करण्यासाठी पण त्यांना वेळ हवा असणार आहे अशी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे। त्यामुळे पोलिसांकडून शीतल तेजवानीला पुन्हा एकदा पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी केली जाणार आहे। त्याचबरोबर या प्रकरणामध्ये जे वतनदार आहेत ते सुद्धा आपली आज भूमिका मांडण्याची शक्यता आहे, कारण या प्रकरणामध्ये जर बघितलं तर 272 जण 40 एकरच्या मालक आहेत, वतनदार आहेत। त्यातले 72 जणांचे कुलमुखत्यार पत्र जे आहे ते शीतल तेजवानीने घेतले होते। मात्र या दरम्यान त्यातले 28 जे वतनदार आहेत त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि निश्चितच त्यामुळे आता पुन्हा एकदा पोलिसांकडनं कोठडीची मागणी केली जाऊ शकते। धन्यवाद निलेश या सविस्तर माहितीसाठी।